मराठवाड्यातील धाराशिव जिल्हा तालुका वाशी येथील सारोळा मांडवा ह्या गावच्या सौ सुरेखा रमेश दराडे आणि त्यांच्या जाऊबाई यांनी मिळून उभा केलेल्या श्वेता खवा ह्या उद्योगाबाबत आज आपण जाणून घेणार आहोत। आम्ही दोघी जणी सक्का चुलत जावा आहेत म्हणायचं, मग आम्ही एकत्रच कामाला हे करत। तर मग त्या म्हणल्या सुरेखा आपले ह्याच्यावर तर भागाना गेले ग, म्हणल्या आपण काहीतरी करू। मग त्यांच्याकडे पण 2 गायी होत्या, आमच्याकडे पण 2 गायी होत्या, म्हणलं आपण खवा उद्योग करू। तर मग त्या म्हणल्या आपण अगोदर घरच्यांना विचारावं लागेल ना। मग आम्ही दोघीच्या पण मिस्टरांना विचारलं। सुरुवातीला PMFME मधून त्यांनी 2 लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि परत गटातून 3 लाखांचे अंतर्गत कर्ज घेऊन त्यांनी हा खवा बनविण्याचा व्यवसाय सुरू केला। उमेदकडून PMFM मधून 1,60,000 रुपये भेटले। पुन्हा त्याच उमेद गटाला कर्ज म्हणून बँकेकडून 3 लाख रुपये भेटले होते। आमची आर्थिक परिस्थिती अशी नाजूक असल्यामुळे आम्ही त्यातून कर्ज घेणं, अगर बचत घेणं हे करून आम्ही हे व्यवसाय चालू केला। हा व्यवसाय आम्ही दोघी जणी मिळून करतो। ह्या व्यवसायामधून आमची परिस्थिती चांगली सुधारली आहे। कोरोनाच्या जागतिक संकटात त्यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसानास सामोरं जावं लागलं। कोरोनाच्या काळामध्ये अशी परिस्थिती झाली होती, 25-25 लिटर 30-30 लिटर दूध असं ओतून दिलं। तर मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला नेमकं करावं काय, जनावरांच्या खुराकाचे हे जनावरांना नाही चारावं, जनावर खराब होते। अशी परिस्थिती झाली की असं वाटत होतं की काय सगळं विकावं, सगळा प्रपंच जाग्यावर बंद करून बसावं। 5 किलो पासून सुरू झालेला हा खवा व्यवसाय आता 40 किलो पर्यंत पोहोचला आहे आणि ह्यातून त्यांना वार्षिक 12 ते 13 लाख रुपयांची आवक होते। आमचा पहिला फक्त 5 किलो खवा होता, म्हणजे दोघीचा मिळून 5 किलो खवा असल्यामुळं ते आता आम्ही 40 आता 60 पर्यंत पण जातो। आता शिजण्याला वाढतो कधी कधी खवा 40, 50, 60 पर्यंत आमची म्हणजे महिन्याला उलाढाल होती 1 लाख रुपये आमच्या खव्याची, म्हणजे आवक जावक। आणि वर्षाला आमची म्हणजे 12 लाखाक उलाढाल जाते, 12-13 लाखाक आम्हाला 1-2 लाख रुपये नफा मिळतो। आणि त्याच्यातून आम्हाला एवढा एक फायदा झाला, म्हणजे आम्हाला लोकांच्यात मजुरीने जे जायचं होतं ते कधीच आम्ही आता मजुरीने जात नाहीत। आणि आम्हाला दोघीला तर काम आहे, पण आमच्या त्या घरच्यांना पण काम आहे। आई वडिलांनंतर जर कोणी काळजी घेत असेल तर ते उमेद अभियान आहे, असं सौ सुरेखा दराडे यांचं मत आहे। म्हणजे आपल्या आई वडिलाच्या मागं काळजी कोण घेणार, तर उमेदच घेणार। म्हणजे एवढे उमेदचे आम्हाला आभार आहेत। आणि आपल्या घरच्या नातेवाईकापेक्षा उमेदमुळे बाहेरचे नातेवाईक खूप जुळ येतं। म्हणजे आईवडिलाचा एवढा फोन येत नाही, एवढे म्हणजे सगळ्या उमेदच्या महिलांचा फोन येतो, तू कशीस ग, तू काय करतेस ग, म्हणजे असं विचारते। म्हणजे आपले कुटुंबच आहे। म्हणजे आम्हाला कधी 50,000 सध्या बघायला भेटले नव्हते, म्हणजे उमेदमध्ये येण्याच्या अगोदर। आता सध्या आमच्याकडे 10 लाख रुपये बॅलन्स आहे, म्हणजे उमेदमध्ये आल्यामुळं। त्यामुळं आम्ही एवढे उमेदचे आभारी आहोत। स्वतःच्या पायावर सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण हे म्हणजे सिद्ध करून दाखवले आम्ही उमेदनं। आणि म्हणजे काही दिवसांनी ती लोकपती दिदी म्हणतात ना, तसं काही दिवसांनी आमच्या सारूमधल्या सगळ्या महिला तुमच्याकडे एक दिवस येतो की सर आम्ही लोकपती दिदी झालोत, ही म्हणजे आमची उमेदची एवढं हे